फडणवीस साहेब तर कोणाला रागवतच नाही. बरं. अनेक आमदार तिथे हजर असतात. बरं. त्यामुळे रागवायचा किंवा गट्टातटाचा प्रश्न नाहीये. तुमचा हा प्रवास पाहिला, पण या प्रवासामध्ये अनेकदा जे नाव येतं तुमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव येतं, गडकरी साहेबांचं नाव येतं, नंतर तुम्ही पंकजा मुंडेंसोबतही काही काळ होता. आता पण गेली 3-4 वर्ष आम्ही पाहतोय तुम्ही भगवानगडावरच्या मेळाव्याला काही जाताना दिसत नाहीत. तर ते काय कारण की पंकजा ताई एवढा मोठा मेळावा घेतात पण तुम्ही तिकडे काही फिरकत नाहीत, तर त्याचं काय कारण सांगाल तुम्ही? कारण असं काही नाहीये. मी भगवानगडाच्या पण मेळाव्यावर जात होतो, सावरगावला पण गेलो. सावरगावला ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस मी मंत्री म्हणून तिथे हजर होतो. त्यामुळे आमचे संबंध हे अतिशय स्नेहाचे, ऋणानुबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळं एकदा आई आजारी होते, एकदा वडिलांच्या दुःखामध्ये होतो. त्यामुळे जाणं न जाणं असा काही विषय नाही. त्यामुळं तिथे मी जातोच आणि तिथे दर्शन घेतोच. अच्छा, तुम्ही जाता पण पंकजा ताईंच्या मेळाव्यात सावरगावच्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. नाही, होतो ना. पण आता यंदा या वर्षी नव्हतं मी. यावर्षी तुम्ही गेला नव्हता. अच्छा, म्हणजे कशामुळे जात नाही तेव्हा? काय फडणवीस रागावतील किंवा नाही नाही, असं प्रश्न फडणवीस साहेब तर कोणाला रागवतच नाही. बरं. अनेक आमदार तिथे हजर असतात. बरं. त्यामुळे रागवायचा किंवा गट्टातटाचा प्रश्न नाहीये. प्रश्न कामानुरूप, आणि शेवटी मी माजी झालो होतो. तेव्हा आता माजी आमदार जाऊन तिथं जाऊन करणार काय? अच्छा, त्यामुळे तुम्ही जाणं तिथं टाळलं. आणि मी मुंबईला होतो त्या दिवशी. ओके, त्या दिवशी मुंबईला होता. तुम्ही आता पूर्णपणे म्हणजे पंकजाताईंना त्या अर्थानं तुम्ही हे करताय, थोडंसं दुर्लक्ष करताय किंवा त्यांचा आपला फार संपर्क नाही असं दाखवून द्यायचा प्रयत्न करताय. खरं वस्तुस्थिती आहे की तुम्ही जे जलसंधारण मंत्री झाल्यानंतर त्या खात्याचा चार्ज घेण्यासाठी तुम्ही पंकजाताईंची वाट पाहत होता, त्या पंकजाताईंकडे तुम्ही आता दुर्लक्ष करताय. हे असं भासवण्याचा प्रकार आहे. आणि आपण जसे प्रश्न विचारले अशाच पद्धतीनं सातत्यानं ही चर्चा घडून आणतात आणि विनाकारण पंकजाताईलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा मीडियाचा आणि सोशल मीडियाचा सातत्यानं प्रयत्न राहतोय. त्या त्यांच्या जाग्यावर अगदी व्यवस्थित आणि ठीक आहेत. आणि ते कोणी कोणाच्या आधाराने आणि ते स्वतः एकदम सिद्ध करतात, प्रूव्ह करतात आणि एकदम ॲग्रेसिव्ह लेडी आहे, लीडर आहे. आणि त्यामुळंच त्या राष्ट्रीय सचिव झाल्यात. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेल्या राज्याच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळं त्यांचा माझा दुरावा प्रश्न लोक फक्त तेवढंच विचारतात आणि त्यांनी चांगलं बोललेलं दाखवत नाही. कॉन्ट्राव्हर्शियल झालं नसेल तरी तोड मोड करून दाखवतात. पण त्यांच्यावर म्हणजे 2019 विनाकारण आता त्यांचा पराजय झाला, माझाही पराजय झाला. आणि लोकांच्यावर आता किती आपण असं करून लोकांच्यावर हे करायचं. त्यापेक्षा त्यांनी सुद्धा जाहीर केलं की 24ला लढेल, जिंकेल. मी सुद्धा 19ला हारलो, मी बी 24ला लढेल आणि जिंकेल. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न झाले. पण आमच्यात द्वंद्व आहे, आमच्यातच काय विरोधाभास चालू आहे, आमच्यातच काय चर्चा होत नाही, असे प्रकार अनेक जणांशी बोलले जातात. आणि मग हळूहळू सगळे माणसं त्यांच्यापासून तोडले जातात. हे एक षडयंत्र आहे. अशा पद्धतीची चर्चा होऊ नये. शेवटी प्रत्येक हा नेता असतो आणि त्या माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या कन्या आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केले. लोकांनी त्यांचं पण असंच आहे. काय झालं त्यांच्यावर आरोप करून? काही प्रूव्ह झाला का? पण एखादा माणूस छान काम करतोय आणि चांगला आहे आणि पुढे जायची शक्यता आहे, सगळे मिळून ओढायला लागतात मागे. तसाच प्रकार आहे. पण एका ठराविक लिमिटेड पुढं कोणी काही करू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. पण जे बावनकुळे होते ज्यांना तिकीट मिळालं ते विधान परिषदेवर गेले, तुमचा पराभव झाला, तुम्ही आमदार झालात. पण पंकजाताईंना मात्र कुठे संधी मिळाली, हा त्यांच्यावर अन्याय नाही का तुम्हाला वाटत? नाही, मी त्या निर्णयामध्ये नाही. हो, नाही निर्णयामध्ये तुम्ही नाही, बरोबर आहे. पण थोडंसं त्यांना डावललं गेलं. आज जी भावना आहे त्याची माझं काय मत आहे, आम्ही नेतृत्वात नाही, त्या नेतृत्वात आहे. पार्टीने पक्षाने त्या संदर्भात काही ना काही नक्की विचार केला असेल आणि तो येणाऱ्या कालखंडामध्ये अस्तित्वात येईल. माझ्या अगोदर देखील राज्यातल्या नेतृत्वाने या संदर्भामध्ये बोललेलं आहे. त्यामुळं एखादी गोष्ट नाही झाली की लगेच अन्यायाच्या गर्तेत जाऊन आपल्यावर फार आभाळ कोसळल्याची भावना निर्माण करणं सुद्धा योग्य नाही. राम शिंदेला कोणाला वाटलं होतं विधान परिषदेवर घेतील? नव्हतं वाटलं. 2019 घेतलं नव्हतं, हो बरोबर घेतलं.